भूमिका घेतली, मनसे कार्यकर्त्यांनी जे आंदोलन उभवले त्यानंतर सरकारला नमती भूमीमध्ये कुठेतरी हा हिंदी सक्तीचा जो जी आहे तो रद्द करावा लागला. हे मागे बंद करायला सांग रे, काय कामं चालू आहेत. या सगळ्या संदर्भात काल मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील त्यांनी पत्रकार परिषद घेतली, निर्णय तर रद्द केलेला आहे. मात्र त्यांनी तुम्हाला एक प्रतिप्रश्न विचारला आहे की राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना पहिला हिंदी भाषेच्या संदर्भाचा प्रश्न विचारावा, कारण त्यांच्या कार्यकाळामध्ये तो अहवाल आला होता आणि त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये तो नाही. बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. महाराष्ट्राच्या बाबतीत उद्या मराठी माणसाच्या विरोधात, मराठी भाषेच्या विरोधात उद्या कोणी जरी असेल तरी माझा त्याला विरोध असेल, कळलं का? आणि उद्या जर समजा उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये मला आता मी तेव्हा हा प्रश्न विचारला यांना, परंतु तो कुठचं उच्च शिक्षण, प्राथमिक शिक्षण आणि काय उच्च शिक्षण याच्यामधला तो शालेय काहीतरी असेल, तो त्याच्यानंतरचा तो विषय आहे असं माझ्या आता कानावरती आलं. मला अजून त्याच्या डिटेल्स मला मिळाले नाहीये. कोणतरी ठाण्याचा कोणतरी माणसाने त्याच्यावरती सही केली आहे त्या सगळ्या विषयावरती. परंतु माझी विनंती महाराष्ट्रातल्या प्रत्येक राजकीय नेत्याला की मराठी महाराष्ट्र या विषयावरती, मराठी भाषा या विषयावरती कोणतीही कोणाही कडनं, आमच्याकडनं तर होणारच नाही, पण तडजोड होता कामा नये. यापुढे सर्वांनी मला असं वाटतं सतर्क राहणं आवश्यक आहे. सर्व बाजूनी महाराष्ट्राचे लचके तोडण्याचे प्रकार सुरू आहेत आणि हे कुठेतरी थांबवणं आवश्यक आहे. मराठी माणसांनी देखील आजूबाजूला काय गोष्टी घडतायत याच्यासाठी जागृत राहणं पण तितकंच गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं 5 तारखेचा मेळावा ज्यावेळेला होईल त्यावेळेला 5 तारखेच्या मेळाव्यामध्ये बाकीच्या सगळ्या सविस्तर गोष्टी मी बोलीन. प्रश्न असा होता की काल काही ठिकाणी बिहारची होळी झाली, आंदोलन झालं, त्यावेळी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते त्यामध्ये सहभागी झालेलं चित्र पाहायला मिळालं की हिंदी सक्तीचा जिहार रद्द झाला तर त्यावरून चर्चा सुरू की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊ नये, त्या अनुषंगे ताकददाराने उभी राहू नये किंवा दिसू नये म्हणून हा सरकारचा निर्णय घेतला. प्रश्न असा आहे ना, मी परत तुम्हाला तेच सांगतो, तुम्ही त्या पक्ष मोर्चालाही पक्षीय लेबल लावू नका आणि उद्या विजयी मेळावा झाला तरी त्याला पक्षीय लेबल लावू नका. कसं आहे, युत्या, आघाड्या, या सगळ्या गोष्टी, निवडणुका, या सगळ्या गोष्टी येत जातील, जात जातील, सगळ्या गोष्टी होत राहतील. मराठी भाषा संपली, परत नाही येणार, कळलं का? कारण भाषा ही संस्कृती टिकवत असते. उद्या तीच जर मुळाशी गेली ना तर या युती आघाड्यांना काय अर्थ आहे? या सगळ्या गोष्टी ज्या निवडणुकीच्या वेळेला बघता येतील किंवा विचार करता येईल त्या गोष्टींचा, त्याचा विचार आता करून चालणार नाही. आता मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही एक संकट म्हणूनच पाहावं, त्याला राजकीय लेबल लावू नयेत, कळलं का? आणि उद्या त्या प्रकारचा काय मेळावा बिळावा काय घ्यायचा असेल तर कसं होतंय काय होतंय मी आपल्याला कळवेन. या शब्दाला पण काही अर्थ नाही आता, नरेटिव्ह, कळलं का? सरकार करतं तो नरेटिव्ह. मी पहिल्यांदा जाहीर केलं होतं ना ही गोष्ट की त्याचा पक्षाशी कुठचा संबंध लावू नका, कोणताही झेंडा नसेल, मराठी हा अजेंडा असेल, हे मी सांगितलं होतं ना माझ्या इंटरव्ह्यू मध्ये, त्या पत्रकार परिषदेमध्ये. त्याच्यात काय आता नरेटिव्ह आम्ही सेट करता का त्यांनी? राज्य सरकारमधल्या देखील अनेक मंत्री आमदारांनी देखील या गोष्टीला विरोध केला. मला असं वाटतं अजित पवारांनी देखील या गोष्टीला विरोध केला. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे ना.